स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजच्या आपल्या क्लासचा डे थ्री आहे की डे 4 आहे? डे 3 आहे. ओके. सोमवारची सुट्टी झाली ना, म्हणून जरा डे 4चं लक्षात राहिलं. सगळ्यात महत्वाचं आपला क्लास ना नेहमी सोमवार ते शुक्रवार असतो. पण यावेळेस आपला क्लास नवरात्रमुळे एक दिवस लेट चालू झाला. ठीक आहे. आणि आजचा डे 3 आहे, आलं लक्षात माझ्या. आणि उद्या ऍक्च्युली आमच्या नात्यामध्ये थोडंसं एक डेथ झाली, आम्हाला तिकडे जावं लागतंय. त्याच्यामुळे उद्याचा क्लास आपण सॅटर्डेला घेणार आहे. ठीक आहे. तर उद्या आपला क्लास होऊ शकणार नाही, कारण मला पहाटे 5लाच निघावं लागेल. तर परवा आपला क्लास नियमित वेळेवर होईल. ठीक आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. उद्या आपला क्लास होऊ शकणार नाही, आपला क्लास परवा होणार आहे. ओके. चला तर आज सुरू करूया आजच्या सेशनला. आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला इन्व्हाइट करायला, पण अजून काही इन्व्हिटेशन दिसून नाही राहिले तुमच्याकडनं गेलेले सगळ्यांना. का बरं? तुम्हाला मित्रमैत्रिणींच्या जीवनात, नातेवाईकांच्या जीवनात आनंद आलेला आवडणार नाही का? ऍटलिस्ट नाही तिप्पट पण दुपटीने तरी संख्या वाढायला पाहिजे होती ना. एकेका व्यक्तीला जरी शेअर केलं असतं तरी सुद्धा तो आनंद तुम्हाला वेगळा मिळाला असता. चला, काही हरकत नाही. आपण सुरू करूया आजच्या सेशनला. काल आपण बघितलं की अवचेतन मनाला आपण 3 पद्धतीने तयार करत असतो. तर कुठली पद्धत? आप क्या चाहते वो सूचना सबकॉन्शियस माइंड को देना है. त्याच्यासाठी मी काल तुम्हाला होमवर्क दिला होता. तुम्हाला जीवनात काय पाहिजे त्याची एक लिस्ट तयार करायची आहे. आणि त्या लिस्टला तुम्ही म्हणतात अफर्मेशन, आणि ते आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत रोज पोहोचवायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. जसं मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. मी आणि माझा संपूर्ण परिवाराला स्वास्थ्य प्राप्त होत आहे, संपूर्ण स्वस्थ जीवन आम्ही जगत आहे. अशा पद्धतीचे अफर्मेशन आपल्याला सबकॉन्शियस माइंडला द्यायचे आहे, अगदी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर. ठीक आहे. याच्यात 2 पर्याय आहे. तुम्ही लिहून ठेवा, 3 वेळा वाचा. लिहून ठेवा 3 वेळा, सकाळ रात्री झोपताना आणि सकाळी. का बरं? रात्री वाचणं तर खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण हे आहे की जाणीवपूर्वक तुम्ही सबकॉन्शियस माइंडला त्याच सूचना देता ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे. आणि पॉझिटिव्ह गोष्टी ठेवून झोपायचं, नकारात्मक विचार आला तर कट कट कट, डिलीट डिलीट म्हणायचं. आणि सकाळी कॉन्शियस माइंडला काम करण्यासाठी आपण त्या ऊर्जांना मदत करतो. तर अवचेतन मन वही करेगा जो आप सोचोगे, जो आप चाहोगे. आपलं सबकॉन्शियस माइंड तेच करतात जो आपण विचार करतो, जी गोष्ट आपल्याला पाहिजे असतं. आणि फोकस एनर्जीचा नियम काय म्हणतो? जिथे तुमचा फोकस जातो तिथेच तुमच्या ती एनर्जी एक्सपांड होत असते, ग्रो होत असते. सो ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. म्हणून तुम्हाला तुमचा फोकस तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे त्या गोष्टीवर करायचा आहे. नेवर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. तुम्हाला जी गोष्ट तुमच्या जीवनात नाही पाहिजे आहे त्याच्यावर कधीही तुमचा फोकस जाऊ देऊ नका. कारण पेराल ते उगवेल, निसर्गाचा नियम आहे. आणि निसर्गाचा दुसरा नियम आहे, एक बी पेरलं तर त्याचं तुम्हाला मल्टिपल बिया देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर एक आनंदाचं बी पेरायला सुरुवात केली तर मल्टिपल आनंद तुमच्या जीवनात येईल. एक दुःखाचं बी तुम्ही पेरलं तर तुमच्या जीवनामध्ये दुःख जास्ती वाढेल. ओके. मग आता याच्यासाठी करायचं काय आहे? आजपासनं आपल्याला स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. काय करायचंय? आजपासनं आपल्याला स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचंय, स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. बघा, या जगामध्ये एपीजे अब्दुल कलाम सर असो, की छत्रपती शिवराय असो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, की तुम्ही मी असो, की रस्त्यावरचा भिक्षेकरू असो, प्रत्येकाकडे जगण्यासाठी एका दिवसात फक्त आणि फक्त 24 तास आहे. 1 मिनिटही कमी किंवा जास्ती नाही आहे. 1 मिनिटही कमी किंवा जास्ती नाही आहे. म्हणून आपल्याला जे काही जीवन जगायचं आहे ते या 24 तासांमध्येच जगायचं आहे. जे काही आपल्याला जीवन जगायचं आहे ते फक्त या 24 तासांमध्येच जगायचं आहे. ठीक आहे. सो आपल्याला जे जीवन जगायचं, कुठे जगायचं आहे? ओनली इन 25. आता एनर्जीचा नियम काय आहे? डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही स्वप्न पाहाल तेच तुमचे पूर्ण होणार आहे. जसं एखाद्याला ऍक्सिडेंटची भीती वाटते आणि सतत ती भीती वाटत असेल तर त्याला त्या गोष्टींना सामोरे जावं लागू शकतं, कारण कुठेतरी त्यांनी त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये त्या गोष्टी क्रिएट केल्या असतात. आणि म्हणून जीवन जगत असताना आनंदाची चाबी आपल्याच हातात असते, पण ती चाबी खरोखर आपण आनंदाच्या दाराला लावतो का? ते आपल्या त्याच्यावरच आपलं भविष्याची निर्मिती असते.
सो डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे याचा निर्णय घ्या आणि त्यानुसार तुम्हाला युनिव्हर्स गाईड करत असतं आणि त्या एनर्जीला आपल्याला स्वीकारायचं आहे. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. ईश्वराने आपल्याला या पृथ्वीवर सर्वोच्च आनंदासाठी जन्माला घातलेला आहे आणि यासाठी हे जीवन जगत असताना रोज स्वतःला एपीजे अब्दुल कलाम सरांची हे 5 वाक्य रोज सतत सकाळी स्वतःला सांगायचं आहे. पहिलं वाक्य आहे, आय एम द बेस्ट. पहिलं वाक्य काय आहे? आय एम द बेस्ट. दुसरं वाक्य आहे, येस आय कॅन डू इट. तिसरं वाक्य आहे, गॉड इज ऑलवेज विथ मी. ईश्वर माझ्यासोबत आहे. आय एम अ विनर. टुडे इज माय डे. मी विनर आहे. आजचा दिवस माझा आहे. आता तुम्हाला एका शब्दाने तुमचे आयुष्य कसं बदलतं मी त्याचं पॉवर तुम्हाला दाखवते. सगळ्यांनी एक वाक्य करायचं. आता येस आय कॅन डू इट वाला वाक्य होतं ना, तुम्ही काय करा, तुमचा कुठला आहे, डावा उजवा कुठला आहे हात, किती मागे नॉर्मली जातो तो चेक करा. एक नॉर्मल रेंजमध्ये किती जातो चेक करा. प्रॅक्टिकल कराल तर मजा येईल. नॉर्मली चेक करा, ठीक आहे. आणि आता त्याच हाताची मूठ बांधा आणि 3 धावणार. येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. यस, यस, यस. आणि आता त्याच हाताला मागे न्या. मगापेक्षा तो किती जास्ती मागे गेला चेक करा आपोआप. कोणाकोणाचा हात मगा पहिले नॉर्मली गेला त्याच्यापेक्षा येस आय कॅन डू इट म्हटल्यावर मागे गेला. गेला का? स्नेहल भोसले मॅडम, गेला का तुमचा हात मागे? गेला गेला मॅडम. ओके. गेला. रंजना पवार मॅडम, गेला का तुमचा हात मागे? ओके. चला. तर याचा अर्थ काय की जसं तुम्ही शब्दांची एनर्जी आपल्या जीवनाला देता, तर बघा, यस आय कॅन डू इट म्हटलं तर त्याच्या 3दा ते शब्द वापरल्याबरोबर तुमची एनर्जी चेंज झाली आणि तुमचा हात जास्ती मागे गेला. याचाच अर्थ का तुमच्यामध्ये पॉवरफुल एनर्जीचा फ्लो आहे. पण त्याचा वापर आपण कुठे करतो? बाई ग, किती कामाचं ओझं आहे, माझं हे काम झालं नाही, मग असं काय झालं, मग माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम का आला. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपला अट्रॅक्ट करत, चुकून कळत नकळत पाहिजे असते सुख, आणि कळत नकळत पेरणी होते चिंता, द्वेष, होते की नाही अशी पेरणी. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, अशी जाणीवपूर्वक पेरणी करायची आहे. ठीक आहे. जाणीवपूर्वक पेरणी करायची आहे. 5 वाक्य कोणते आहे परत एकदा दाखवते. कलाम सरांचे 5 वाक्य स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आय एम द बेस्ट. आय कॅन डू इट. गॉड इज ऑलवेज विथ मी. आय एम अ विनर. टुडे इज माय डे. ठीक आहे. इथे इथे राईट टिक नका करू. ओके. आय एम द बेस्ट. आय कॅन डू इट. गॉड इज ऑलवेज विथ मी. दमयंती पटेल मॅडम, राईट राईट नका लिहू माझ्या स्क्रीनवर. थांबा जरा, मला आता स्क्रीन शेअरिंग स्टॉप करून परत करावी लागेल. चला, काही हरकत नाही, पुढे जाऊया. तर आता त्यानंतर एक लक्षात घ्या, या जगामध्ये एक प्रयोग झालेला आहे. तुम्ही गुगलवर हो पोनो प्रेयर टाकून बघा. गुगलवर हो पोनो प्रेयर टाकून बघा. या प्रेयरमध्ये एका रुग्णालयातील ज्या पेशंटला डॉक्टर नर्स कोणीच ट्रीट करायला तयार नव्हते, इतके भयानक ते रुग्ण होते, हिंसक होते, त्यांनी खून वगैरे केलेले होते, लोकांवर अत्याचार केलेले रुग्ण होते. पण या प्रेयरनी 6 महिन्यात ते हॉस्पिटल बंद करावं लागलं, एवढे ते पेशंट दुरुस्त झाले या प्रेयरनी. मग विचार करा की आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करू शकणार नाही का? म्हणून रोज रोज नित्य मी तर म्हणते की घरी एक फ्रेम करून ही प्रेयर लावून टाका. फायदा काय होणार आहे? येता जाता घरच्या सगळ्या लोकांचे लक्ष या प्रेयरवर जाणार. कलाम सरांचे वाक्य, रेकीचे 5 तत्व आणि ही प्रेयर मस्त एक घरात फ्रेम करून लावून द्या. त्याच्याने काय होईल? येता जाता घरच्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष त्या प्रेयरकडे जाईल आणि त्याच्यानंतर जीवनामध्ये सकारात्मकतेचा बदल होईल. तर हो पुन्हा प्रेयरचा काय अर्थ आहे? आय एम सॉरी. कळत नकळत माझ्याकडनं जे काही चुका झाल्या त्याच्यासाठी मी माफी मागत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. त्यासाठी हे ईश्वरा किंवा ज्या कुठल्या व्यक्तीबद्दल आपली चूक झाली आहे तिला माफी मागायची. माफी दिल्याबद्दल आणि ईश्वराने जे भरभरून मला दिलेलं आहे त्याच्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. या जगातील प्रत्येक निर्मिती ईश्वराची निर्मिती आहे आणि म्हणून आपण या निर्मितीवर प्रेम केलं पाहिजे. तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि याच्यात मी 5वं वाक्य ऍड केलंय, ते म्हणजे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कुठलं वाक्य ऍड केलेलं आहे? आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कळत नकळत माझ्याकडनं ज्या चुका झाल्या
त्यासाठी मी स्वतःला माफ करत आहे. ठीक आहे. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कळत न कळत माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असेल, त्या चुकांसाठी मी स्वतःला माफ करत आहे. आणि या नंतर आपल्याला एकच आपल्याला काय करायचंय नेक्स्ट ते आहे ते म्हणजे भगवान बुद्धांचं एक वाक्य, व्हॉट वी थिंक वी बिकम. जो विचार आपण करणार आहे तसंच आपण बनणार आहे. हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. काय आहे? हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आजपासनं आपल्या सकारात्मक जीवनाची सुरुवात आपल्याला करायची आहे. आजपासनं आपल्याला आपल्या सकारात्मक जीवनाची सुरुवात करायची आहे. तर आपण या सुरुवातीसाठी आणि जीवनाला संपूर्ण आनंदासाठी आज आपण काय करणार आहे? सगळ्या लोकांना माफ करणार आहे आणि मनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीचा, आनंदाचा नवा फ्लो निर्माण करणार आहे. आणि ते का करायचं आहे त्याचं कारणही मी तुम्हाला आज समजावून सांगते. ठीक आहे. आता बघा, आताचे जर माझे वाक्य तुम्हाला पटले, त्यानंतर मी जे मेडिटेशन घेणार आहे त्या मेडिटेशनचा स्वीकार करा आणि जीवनाला अगदी आजपासनं या गोष्टींच्या कनेक्शन मध्ये जोडून टाका. आणि मग बघा आयुष्य कसं सुंदर होऊन जाईल. ओके. चला मी वाक्य वाचते तोपर्यंत पाणी पिऊन घ्या, कारण मेडिटेशनच्या आधी आपल्याला पाणी प्यायचं आहे. बघा, जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ना, ते गोष्टी पकडून ठेवल्यामुळे आहे. कुणीतरी तुम्हाला काहीतरी म्हटलेलं आहे, कुणीतरी तुमचं मन दुखावलेलं आहे, आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही दुःखी झालेले आहे. पण ती गोष्ट तुम्ही पकडून ठेवल्यामुळे दुःख देखील तुम्हाला सोसावं लागतंय, तणाव देखील तुम्हाला अनुभवावा लागतोय. आणि म्हणून आजपासूनच या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला शिका. एक लक्षात घ्या, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं आणि कुणीतरी ते तुम्हाला येऊन सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच विचार फिरत राहतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही, कुठलंही काम करा, अरे मी याच्यासाठी एवढं केलं, हा मला असं का बोलतोय, हा विचार तुमच्या मनात सतत घोळत राहतो. चित्त एका ठिकाणी राहत नाही, त्रासही तुम्हालाच होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या, विसरू नका. पण आपल्या नॉर्मल जीवनशैलीवर त्या शब्दांचा, त्या गोष्टीचा इफेक्ट होऊ देऊ नका. कारण प्रॉब्लेम काय होतं, त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे त्या व्यक्तीला फरक पडत नाही या, आपण आपल्या आरोग्यावर, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम करून घेतो. म्हणून आपल्याला त्या गोष्टी तिथेच सोडून द्या. आपल्या विचारांवर अशा गोष्टींना ताबा मिळवू देऊ नका. तुमचा एखाद्या जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं. तुम्ही त्याला खूप मदत केलेली असते. अडचणीत त्याची साथही दिलेली असते. आता तोच तुमच्या विरोधात जातो. तुम्हाला तीच गोष्ट सतत खात असते. तुम्ही स्वतःला दोष देत राहता की मी याच्यासाठी एवढं केलं, आणि स्वतःच निराश होऊन निराशेत जीवन ढकलत राहतात. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना. या विषयाला सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेऊन त्याला पश्चाताप होणार नाही या. सांगा बरं, तुम्ही स्वतःला त्रास करून घेतल्यामुळे समोरच्याला पश्चाताप होणार आहे का? आणि जर त्याला पश्चाताप होणार नसेल तर विनाकारण तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी कशाला वाया घालवता? आणि म्हणून सोडून द्यायला शिका. खूपदा असं वाटतं ना मनामध्ये,
असं केलं असतं तर तसं झालं असतं. अशी आहे, हा कोर्स केला असता तर ते झालं असतं, इथे ऍडमिशन केली असती, इथे सेटल झालो असतो तर तसं. असे असं आणि तसेचे कितीतरी विचार डोक्यामध्ये आहे. असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता. यामुळे ते झालं असतं, त्यामुळे ते झालं असतं. द्या ना सोडून मित्रांनो. झालेल्या गोष्टींवर वेळ आणि विचार करून ऊर्जा आणि वेळच वाया घालवतोय. जुन्या निर्णयातून शिकायचं काम कर. पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित कर. झालेल्या गोष्टी सोडून देऊन पुढे काय करायचं ते ठरव. झालेल्या गोष्टी सोडून देऊन पुढे काय करायचं ते ठरव. परत मनात येतं, हा असं वागला, तो तसं वागला. हा असं बोलला, याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रांनो, किती त्रास करून घ्याल. कोण कसा वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. ठीक आहे. तुम्ही रस्त्याने चालत आहात. एखाद्या छोट्याशा घटनेने कुणाला काहीतरी बोललं, लगेच गाडी बाजूला सारून तुम्ही जर त्याच्याशी भांडण करत असाल तर त्याचा आणि तुमचा वेळ वाया जाणार आहे आणि मानसिक त्रास वेगळाच होणार आहे. तो कुठे परत आपल्या पुढच्या जीवनात भेटणार आहे? मग कशाला तो विषय तिथे वाढवायचा? अरे बाबा, तू मोठा म्हणून बऱ्याचशा गोष्टी सोडून देता येतात. पण प्रॉब्लेम कुठे आहे? मी मोठं आणि मला कुणी काय बोलेल या पद्धतीने आपण नाही करू शकत. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे लास्ट 3 दिवसापासून नेटवर्क इश्यू होता. नशीब आपल्या लेव्हल 1च्या पहिल्या दिवशी थोडासा त्रास झाला आणि बाकी दिवस माझ्या सगळ्या बॅचेस डिस्टर्ब झाल्या. पण आपले विद्यार्थी खरोखर समजदार आहेत. ते समजून घेतात की रेग्युलर आपला क्लास होतो, पण आपल्या या क्लासच्या कनेक्टिव्हिटीचा मेन दुवा काय आहे? वायफाय. आणि तेच जर बंद असेल तर आपण कनेक्ट होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तर मला सकाळी सकाळी एक मेसेज मी लिहिलेला बघितला की मॅडम, तुम्हाला आमच्या वेळेची किंमत नाही. आता अडचण ही होती की नेटवर्क शिवाय मी क्लास घेऊच शकत नाही, कारण मोबाईलच्या नेटवर्कवर आपण एवढी मोठी बॅच चालवू नाही शकत. झूम तेवढा हे नाही करू शकत. मी त्यांना म्हटलं सॉरी, कारण ही जी कनेक्टिव्हिटी होती ती माझ्या हातात नव्हती आणि लिटरली माझ्यामुळे कुणाचा वेळ वाया जावा असं मला मुळीच वाटत नाही. मी त्यांना, येस इट्स ओके सर, सॉरी, माझ्यामुळे जो काही तुम्हाला त्रास झाला, तुमचा वेळ हे झाला, पण जाणून बुजून केलेली नव्हती. आज आत्ता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हळूहळू ते 3 दिवस आमच्याकडे ते नेटवर्कवाले लोक आले. एक 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 काय प्रॉब्लेम आहे बघत बघत त्यांनी आज शेवटी सगळं सिस्टम नवीन लावून चालले गेले. पण ते एकदम देत नाही ना नवीन सिस्टम. त्यांनी पण त्यांचे प्रयत्न केले. पहिले कनेक्शन कुठे डिफॉल्ट आहे का, मग काल वायर चेंज करून दिला, आज पूर्ण सिस्टम चेंज करून दिले. पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यात 3 दिवस गेले. 3 दिवस आपल्या सगळ्या स्टुडंटने कॉपरेट केलं, त्याच्यासाठी थँक्यू. तर जर आपण एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये समोरचा व्यक्ती, जीवनामध्ये एक लक्षात घ्या, आयुष्यात येणारे ऍक्शन तुम्ही कधीच थांबवू शकत नाही. थांबवू शकता का? प्रत्येक क्षणाला एक घटना घडत असते. या जगामध्ये क्षणाक्षणाला घटना घडतात. काही घटना आपल्या दूरच्या असतात, काही घटना खूप जवळच्या असतात. बरोबर आहे. काही घटनांमध्ये एका क्षणात एखाद्याचं आयुष्य संपून जातं आणि काही घटनांमध्ये एखाद्याचं आयुष्य अगदी यशाच्या शिखरावर पोचून जातं. पण जीवनामध्ये आपण या घटना थांबवू शकत नाही. मग मनुष्याच्या हातात काय आहे? प्रत्येक घटनेला रिॲक्शन द्यायचं का? कोणी तुम्हाला अरे म्हटलं तर का रे म्हटलंच पाहिजे का त्याच्यावर? पण माणसाची तीच सवय असते की एखाद्याने तुम्हाला अरे म्हटलं तर असं कसं. जर मी नेहमी म्हणते की मला जर कोणी मूर्ख म्हटलं तर मी काय म्हणणार आहे? असं कसं मला मूर्ख म्हणणार? मी रोज एवढ्या हजारो लोकांना ट्रेनिंग देते आणि तुम्ही मला मूर्ख कसे म्हणणार? इट्स ओके, त्याच्या बुद्धीची पात्रता तीच आहे. आणि प्रत्येक आपल्या सूचना देणाऱ्या व्यक्तीला आपण हे केलंच पाहिजे का? तिथे असा विचार करायचं की जाऊ द्या, सोडून द्यायला शिका. त्यांनी आपल्याला त्यानेच अनालिसिस केलं, इट्स ओके, आपण त्याला वाद घालायचा नाही. बाबा तू मोठा. कारण कुणालाही मोठा म्हटल्याने, आता तुम्हाला गंमत, आज माझ्या मुलाने मला कॉलेजला जाताना एक प्रश्न केला.
आता इथे या क्लासमध्ये सध्या आता आठवलं मॅडम आहे ते अमेरिकेवर क्लास अटेंड करत आहे. आपल्या प्रत्येक बॅचमध्ये मॅडम भारतातच राहतात, सध्या अमेरिकेला आहे, पण आपले विदेशात सेटल झालेले पण विद्यार्थी आहेत. प्रत्येक देशामध्ये आपले स्टुडंट आहेत. तर माझ्या मुलाने प्रश्न केला, आई, या गल्लीत तरी कुणाला माहिती आहे की तू कुठपर्यंत काम करत आहे? असा माझ्या कॉलेजच्या मुलाने मला आज प्रश्न केला. मी म्हटलं नाही, मला गरज नाहीये की मला कोणी ओळखलं पाहिजे. आता आपला एक पुण्याला इव्हेंट आहे, आपले ऑफलाईन मध्ये पण बऱ्याच ठिकाणी इव्हेंट होत असतात. पण ते मला गल्लीत सांगायची गरज आहे का? जिथे मी राहते तिथे सांगितलंच पाहिजे गरज आहे का? ज्या गोष्टींनी माझं काही अडतच नाहीये त्या गोष्टीला करण्याची काही गरज आहे का? पण आपण काय करतो? अरे नाही, माझ्या कामाची दखल प्रत्येक ठिकाणी घेतली गेली पाहिजे. ती नातेवाईकांनी घेतली पाहिजे, शेजारच्यांनी घेतली पाहिजे, मित्र परिवारात घेतली पाहिजे. गरज काय आहे सांगा? ज्या गोष्टीने आपलं काहीच अडत नाहीये त्या गोष्टीसाठी काही आपण कुणी दखल घेतली पण आपण तोच विचार करतो, आणि दखल घेतली नाही तर खूप दुःख वाटतं. आता समजा एखादा मला अवॉर्ड मिळाला आणि एखाद्या मैत्रिणीने नाही बेस्ट विचार दिला, झालं आपण दुःखी. अरे आपण इतकं छोटं का करून ठेवलेलं आहे स्वतःला, की छोट्या छोट्या घटना, छोट्या छोट्या गोष्टी म्हणून सोडून द्यायला शिका. बरोबर आहे? आनंदाने जगायचा अधिकार आपल्याला आहे. आपल्याला दुःखी राहायचं नाहीये, आपल्याला दुःख स्वतःसाठी व्यक्त करायचं नाहीये. मग गोष्टी काय कराव्या लागतात? सोडून द्यायला शिका. लक्षात घ्या, आपल्याला क्रियावादी बनायचं आहे, प्रतिक्रियावादी बनायचं नाहीये. भाऊ तूच मोठा, माझं चुकलं असं म्हणा आणि पुढे चला. कारण त्याच्या समोर आपला मोठेपणा मिळवून आपण आपल्या आयुष्यात कितीही काही मोठं होऊ शकत नाही. आणि म्हणून जवळच्या व्यक्तीकडून, सहकार्याकडून चुका झाल्या तर वारंवार त्या चुका सोडून द्यायला शिका. एखाद्या लहानशा घटनेने तुमचे काही जुने संबंध विखुरले असतील तर त्या दुखावण्यातून चूक कोणाची असेल किंवा नसेल, तुम्ही त्या नात्यांना परत बांधणी करू शकत असाल तर अवश्य बांधा. आणि जर त्या नात्याच्या बंधनात परत अडकू शकत नसाल तर सोडून द्यायला शिका. सगळ्यात महत्वाचं काय आहे? जीवन एक पानी का बुलबुला है, इसकी गॅरंटी आहे क्या? एक श्वास घेतला, एक श्वास सोडला. लिटरली आता म्हणजे मला ज्या याच्यासाठी उद्या जायचं आहे, तर घटना अशी घडली की ते टाकतात ना खेड्यावर असं शॉक, म्हणजे काय इलेक्ट्रिसिटीसाठी. अचानक ते टाकायचा प्रयत्न झाला की अजून काय माहिती नाही, पण ऍट अ टाइम वडील आणि मुलगा एक्सपायर झाला करंट लागून. 20 वर्षाचा एकुलता एक मुलगा आणि त्याचे वडील. विचार करा की एक कुटुंब पूर्ण एका क्षणात उद्ध्वस्त झालं. एखाद्या अपघातात एखादं कुटुंब जातं. जो आता एअरप्लेन अपघात झाला होता गुजरातला, एका क्षणात घडलेली घटना होती. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले, कितीतरी घरातले चिरक बेचिरक झाले. मग आयुष्य जर इतकं क्षणभंगूर आहे, मग आपल्याजवळ जगायला कोणता क्षण आहे? वर्तमानातला हाच क्षण जगण्यासाठी आहे. आणि एकच लक्षात घ्या, या वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी देऊ ना, तसंच आपलं जीवन घडणार आहे. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, माझ्या मैत्रिणींनो, वर्तमानातल्या क्षणात जगायला शिका. कारण दररोज एवढी रियालिटी समजून घ्या की या जगातनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. त्यांना आजची सकाळ बघायला मिळत नाही, पण आपल्याला मिळाली ना. आपण भाग्यशाली. आपल्यासोबत आपल्या कुटुंबातले प्रत्येक सदस्य आज जागे झाले. आपण खूप भाग्यशाली आहे. दुसरा महत्वाचा नियम की प्रत्येकाच्या ह्याच्यात काही गोष्टी लिहिलेल्या असतात. सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत नसतात. बरोबर की नाही? पण आपण काय करतो, जे आहे त्याकडे कधीच लक्ष देत नाही, जे नाही आहे त्याच्याच मागे धावत बसतो. पहिले बघा तर, लिस्ट तर काढा की आपण भाग्यशाली असण्याचे हजारो गोष्टी आपल्याजवळ आहेत ना. पहिले आपला हा देह आहे आपल्यासोबत, म्हणून आपण भाग्यशाली आहोत. आहोत की नाही भाग्यशाली? आपल्याजवळ इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत सगळ्या जीवनामध्ये, म्हणून आपण भाग्यशाली आहोत. कानाने आपण ऐकू शकतो, तोंडाने बोलू शकतो, डोळ्यांनी बघू शकतो, आपले हात पाय सगळं चांगलं आहे, राहायला घर आहे, घालायला कपडे आहेत, 2 वेळचं पोट भरायला जेवण आहे. अहो एवढं भाग्य म्हणजे विचार करा, जर तुम्ही ऍव्हरेज काढला की ज्या गोष्टी आज तुमच्याकडे आहे त्या भारतात किती लोकांकडे नाही आहे. लिस्ट काढा, तुम्हाला ती अब्जोमध्ये संख्या भेटेल. पण तरी देखील आपण म्हणतो की मी दुःखी आहे, मी भाग्यशाली नाही आहे. सुख, समाधान या सर्व गोष्टी मानण्यावर असतात. आणि ज्या दिवशी तुम्ही या सुखाला मानायला लागाल
जीवनामध्ये खऱ्या आनंदाची व्याप्ती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू शकाल. आणि आयुष्य कसं सुंदर आहे ते तुम्हाला कळायला लागेल. आणि यासाठीच आपण आता एक मेडिटेशन घेतोय, पास्ट लाईफ मेडिटेशन. या मेडिटेशन मध्ये तुमच्या जीवनातल्या पास्टच्या सगळ्या कटू आठवणींना विराम द्यायचा आहे आपल्याला. सगळ्या कटू आठवणींना आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकतेची नवी ऊर्जा, नवी एनर्जी आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करायची आहे. तर 2 मिनिटाचा वेळ देते. थोडं पाणी पिऊन घ्या. ते वळण्यासाठी नीता मॅडम 90 दिवसाचा वेळ लागतो. 90 दिवस जरा माझं भजन कीर्तन ऐकलं तर होऊन जातो तो बदल, ऍक्शन घ्यायला लागला तर. ठीक आहे, चला. रेडी व्हायचंय, थोडं पाणी पिऊन घ्या. प्रयत्न करा रूट चक्रापर्यंत दिसलं पाहिजे. मोबाईल विषयी चला, रेडी. ओके. सो जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी आजचं मेडिटेशन करू नका. आणि जे लोक कुठल्या तरी मशीनवर बसले असतील किंवा मशीनवर काम करत असतील, मशीनवर काम करताना ही साधना करायची नाही आहे. हे मेडिटेशन करत असताना अनेको भावनाचं आपल्या मनामध्ये भावना उठतील आणि त्या भावनांना निघून जाऊ द्या. कारण मनामध्ये कुठेतरी ज्या दुःख, ज्या वेदनांच्या भावना तुम्ही साठवलेल्या आहेत त्या भावना बाहेर येतील. जस्ट अलाऊ करा त्या भावनांना आपल्या जीवनामधनं बाहेर पडण्यासाठी, त्या भावनांना दुःखातनं सगळं बाहेर पडण्यासाठी आपल्याला अलाऊ करायचं आहे. माफ करणं ही काही क्षणी कठीण राहील, की असं कसं माफ करायचं, बरोबर आहे. पण तरी आज माफ करायचा आपण प्रयत्न करूया. आणि ईश्वराने आपल्याला जी एक सुंदर कोरी पाटी दिली होती जीवन जगण्यासाठी, तर आपल्याला त्या कोऱ्या पाटीला स्पर्श करायचा आहे आणि ती कोरी पाटी परत घेऊन यायची आहे. आयुष्यात बऱ्याच लोकांनी दुःख दिलेले आहे. त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कारण आज आपल्याला नव्याने एक सुंदरता जीवनामध्ये अट्रॅक्ट करायची आहे. चला तर मग एका सुंदर प्रवासाला जाऊया. अगदी शांत बसायचंय.
पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्या ईश्वर गुरूंना प्रार्थना करायची आहे आणि मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान देत आहे. दोन्ही हाताचे तळवे मांडीवर घ्यायचे. तळहात आकाशाकडे घ्या आणि बघा, आकाशाकडे मांडीवर हात रिलॅक्स ठेवायचे आहेत. हात उंच उचलायचे नाहीये. अगदी रिलॅक्स दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. आता बघा, आपण एका सुंदर यात्रेला जाणार आहोत आणि ही यात्रा आपल्या जीवनातील सगळ्या कटू आठवणींना आपण दूर करायसाठी परवानगी देणार आहोत. एक लक्षात घ्या, घेतलेला प्रत्येक श्वास परत रिपीट होत नाही. एका श्वासासोबत दुसरा श्वास त्याच्या पाठीमागे येतो. आपण बँकेतलं बॅलन्स वाढवू शकतो, पण जीवनातलं आनंदाचं बॅलन्स वाढवण्यासाठी श्वासामध्ये आनंदाची ऊर्जा भरावी लागते. आणि आज आपण आपल्या जीवनाला अगदी आजपासून तुमच्या जन्मापर्यंतच्या प्रत्येक कटू आठवणीला जीवनातून दूर करण्यास अलाव करणार आहे. आणि दिव्य सकारात्मकता, जीवनातल्या प्रत्येक आनंदाच्या ऊर्जेला आपण काय करणार आहे? मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. ज्या पद्धतीने आपण मूल्यवान दागिने लॉकरमध्ये बंद ठेवतो, त्याच पद्धतीने आज आपण हृदयाच्या गाभाऱ्यात मनाच्या प्रत्येक आनंदाचा क्षण आज आपण कुलूप बंद करणार आहोत. आणि जीवनातल्या प्रत्येक तणावाची गोष्ट, प्रत्येक दुःख आणि वेदनेला आपण काय करणार आहोत? शरीर आणि मनातनं बाहेर टाकणार आहोत, माफ करणार आहोत, माफ करणार आहोत. चला तर मग एका दिव्य यात्रेवर. बघा, या जीवनामध्ये कालपासनं गेल्या महिन्यामध्ये अनेक क्षण आणि घटना तुमच्यासोबत घडल्या. काही आनंद देणाऱ्या होत्या, काही दुःख देणाऱ्या होत्या. आनंद देणाऱ्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि जीवनामध्ये दुःख देणाऱ्या प्रत्येक घटनेला, जीवनामध्ये दुःख देणाऱ्या प्रत्येक घटनेला आणि त्या घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. मान्य आहे, त्या व्यक्तीने दिलेला त्रास खूप मोठा असेल. त्या व्यक्तीने तुम्हाला ज्या वेदना दिल्या त्या पण खूप मोठ्या असतील, पण माफ करायला शिका. जेव्हा तुम्ही माफी मागता, तो व्यक्ती कुठेही असेल, आपण सगळे या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. ती माफी त्यांच्यापर्यंत पोचणार आहे आणि आपण त्या व्यक्तीला माफ केल्याने आपल्या मनावरचं ओझं कमी होणार आहे. कळत नकळत शब्दांनी, कृतीनी कुणाला आपण दुखावलेलं असेल, त्याही व्यक्तीची आज माफी मागा. मनोमन माफी मागा की कुणालाही तुम्ही शब्दांनी आणि कृतीने दुखावलेलं असेल. आयुष्यामध्ये
जे जीवन तुम्ही जगला आहे त्या पास्ट लाईफमध्ये तुम्ही अनेक जवळच्या लोकांना कधी गमावलं असेल, त्या गमावलेल्या लोकांच्या आठवणीने तुम्ही व्याकुळ होता. आज त्यांच्या त्या आठवणींना, चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून त्यांच्याही दुःखद आठवणींना आज मुक्त होऊन जाऊ द्या. त्यांच्याही दुःखद आठवणींना मुक्त होऊन जाऊ द्या. कारण त्या व्यक्तींच्या चांगल्या आठवणी आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणतील. आणि दुःखद आठवणींना आज मनाच्या गाभाऱ्यातून काढून टाका. मनाच्या गाभाऱ्यातून काढून टाका. आयुष्यामध्ये तुम्ही जे जे जीवन जगले, अगदी आत्तापासनं तुमच्या करिअरचा काळ असेल, तुमच्या विवाह जीवनाचा काळ असेल, तुमच्या मुलांचा जन्म असेल, तुमचं एज्युकेशन असेल, तुमच्या बालपणीचा काळ असेल, दररोज प्रत्येक क्षणाला एक घटना आपण अनुभवलेली आहे. त्या घटनेमधील प्रत्येक कटू आठवणींच्या घटनेला आज मनाच्या गाभारातून काढून टाकायचं आहे. काढून टाकायचं आहे. आणि कळत नकळत शब्दांनी, कृतींनी, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुखवलेलं आहे, आज प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका आणि मनोमन त्या व्यक्तीला माफ करा. आणि कळत नकळत शब्दांनी, कृतींनी आपण कुणाला दुखावलं असेल त्यांची माफी मागा. शब्दांनी आणि कृतींनी आपण जर कुणाला दुखावलं असेल तर त्यांची माफी मागा. शब्दांनी आणि कृतींनी जर आपण कुणाला दुखवलं असेल तर त्यांची माफी मागा. आता बघा, आयुष्यातले ते क्षण आठवा ज्यात तुम्ही खूप यशस्वी होते. आयुष्यामध्ये तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक आनंदाला आठवा आणि त्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या आयुष्याला आपल्याला अधिक सुंदर करायचं आहे. अधिक सुंदर करायचं आणि ती सुंदरता आपण आपल्या जीवनामध्ये आणायची आहे. ती सुंदरता आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायची आहे. त्याच्यामुळे जे काही ओझं मनावर वाटत आहे, बघा आता ब्रह्मांडातनं एक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे आणि तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दुःखाला आणि कष्टाला तुमच्याकडून दूर घेऊन जात आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक कष्ट आणि दुःखाला दूर घेऊन जात आहे. प्रत्येक कटू आठवणीला तुमच्यापासून दूर घेऊन जात आहे. अगदी परमनंटली दूर घेऊन जात आहे. परमनंटली 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 दूर घेऊन जात आहे. 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 जस्ट अलाव. अलाव करा स्वतःला या सगळ्या दुःखांना तुमच्यापासून लांब नेण्यासाठी. लांब नेण्यासाठी अलाव करा. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला तुमच्या जीवनातून दूर करण्यासाठी अलाव करा. अलाव करा प्रत्येक दुःखाला आपल्या जीवनापासून दूर जाण्यासाठी अलाव करा. अलाव करा. अलाव करा. आणि बघा आता एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये येत आहे आणि ती तुम्हाला संपूर्ण प्रेमाच्या, आत्मविश्वासाच्या ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. आत्मविश्वासाच्या ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. ब्रह्मांडातनं दिव्य करुणेची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. दिव्य आत्मविश्वासाची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या सगळ्या वेदनांना हील करून प्रेम आणि आत्मविश्वासाची ऊर्जा तुमच्या जीवनात येत आहे. प्रेम आणि आत्मविश्वासाची ऊर्जा तुमच्या जीवनात येत आहे. आणि आता बघा, तुम्ही त्या क्षणात आता एक क्षण आठवा ज्या क्षणी तुमच्या माता पित्यांनी तुम्हाला तुमच्या हातात घेतलं होतं. तो प्रथमतः आलेला क्षण आज बघा, तुमच्या माता पित्यांच्या हातामध्ये तुम्ही आहे. तुम्ही पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तुम्हाला प्रथमतः स्पर्श केल्याने तुमच्या माता पित्यांना झालेला आनंद अनुभवा. आणि बघा, ईश्वराने तुम्हाला इतकं गोंडस रूप दिलेलं आहे. ते जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करण्यासाठी बस तुमच्या हातात एक कोरी पाटी अनुभवा. आणि ती कोरी पाटी जन्माच्या वेळी ईश्वराने दिली होती, ती आज परत तुमच्या हातात लागलेली आहे. परत तुमच्या हातात लागलेली आहे. परत तुमच्या हातात लागलेली आहे.
परत तुमच्या हातात लागली आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करा. हृदयाशी ती घट्ट पाठी पकडा आणि पुढील जीवनामध्ये परमसुखाच्या निर्मितीसाठी, आनंदाच्या निर्मितीसाठी या ऊर्जांचा स्वीकार करा. ऊर्जांचा स्वीकार करा. तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. तुम्ही स्वस्थ आहात, जबरदस्त आहात. यू आर व्हेरी हॅपी. आयुष्यात इथून पुढे प्रत्येक क्षण तुम्ही फक्त आणि फक्त आनंदी आहात, सुखी आहात, समाधानी आहात, आरोग्य संपन्न आहात, आनंदी आहात, आरोग्य संपन्न आहात, आरोग्य संपन्न आहात. यू आर द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. 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 याच आनंदाच्या ऊर्जांसोबत हळुवार परत यायचंय. याच आनंदाच्या ऊर्जांसोबत हळुवार परत यायचंय. स्लोली, स्लोली, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आणि अगदी हळुवार डोळे उघडायचंय. हळुवार डोळे उघडायचंय. हळुवार डोळे उघडायचंय. स्लोली, स्लोली, स्लोली कम बॅक. वेलकम, वेलकम, वेलकम. इथे खाली मेसेज आला, मॅडम तुमचं प्रत्येक सेशन रेकॉर्डेड असतं का? बघा, रेकॉर्डेड सेशन नाही आहे. दररोज मी तुमच्यासाठी लाईव्ह मध्ये उपस्थित राहते. जे सगळेच माझे सेशन लाईव्ह मध्ये असतात. मी कधीही रेकॉर्डेड सेशन लावून इथे बसत नाही. तर कृपया कुठलाही गैरसमज करू नये. ओके. आपलं सेशन लाईव्ह मध्ये आहे. प्रतिभा निकाल जे मॅडमनी म्हटलेलं आहे, मॅडम आपण मगाशी मी मेडिटेशन सुरू केलं होतं म्हणून त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नव्हती, कारण मी इकडे बोलत होती तिकडे मेसेज टाकू शकत नव्हती. तर आपलं हे सेशन कसं आहे, लाईव्ह मध्ये आहे आणि प्रत्येक सेशन लाईव्ह मध्येच असतं. ओके. चला, तर कोणी कोणी माफ केलं? माफ करू शकलात का? रिलॅक्स झालात का? डोक्यावरचं ओझं तणाव कमी झालं का? कारण सगळं कुठं ठेवलंय आपण? डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि जर त्या डोक्यामध्ये तसाच कचरा ठेवला, आता विचार करा, आपल्या घरी जर कचऱ्याची गाडी जी येते ती जर 8 दिवस नाही आली तर आपण जे त्याच्यात कचरा टाकलेला असतो, खरकट टाकलेलं असतं, त्याचा कसं दुर्गंध येईल ना. मग विचार करा, अशी विचारांची दुर्गंधी आपण वर्षानुवर्ष आपल्या माइंड मध्ये साठवून ठेवलेली आहे. आणि ती जर तुम्ही कंटिन्युअस 21 दिवस अशी रिलीज 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 करत गेलात तर काय होईल? चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणू शकाल. ओके. चला, एक एका दिवसात मन एकाग्र होणार नाही, त्याला वेळ लागतं. कारण रेकी म्हणजे कुठली जादूची कांडी नाही आहे. सराव लागतो, पण निश्चितच या सगळ्या अनुभूतीतनं आपण जातो आणि चेहऱ्यावर खूप सुंदर आपण पॉझिटिव्हिटी आणू शकतो. पण म्हणून सांगते, रेकी जगण्यासाठी नाही, आपल्या शिकण्यासाठी नाही, जीवन जगण्याची कला आहे. आणि जेव्हा तुम्ही या रेकी सोबत जगायला लागता ना, आयुष्यातला सगळा ताण निघून जातो. माहिती आहे, आपण रोजच्या जीवनातलेच अनुभव इथे घेतोय. रोजच्या जीवनातलंच आपल्याला माहिती असलेलं ज्ञान आपण अनुभवतोय. पण तरी देखील आपल्या मनामध्ये असलेला अजून एक मी मेडिटेशन घेणार आहे तुमचं, ते म्हणजे तुमच्या शरीर आणि मनावरच्या असल्या तणावाला काढून आरोग्याची ऊर्जा आपण ऍक्टिव्ह करणार आहे. पण ते 7 चक्र शिकल्यानंतर ते आपण नेक्स्ट वीक मध्ये होईल. कारण आपण व्हॉट इज रेकी हा विषय परवा घेणार आहे. सगळ्यांना परत जे लोक उशिरा जॉईन झाले त्यांना सांगते आहे, उद्या ऍक्च्युली मला एका ठिकाणी जावं लागतंय, त्याच्यामुळे उद्या आपला क्लास होणे पॉसिबल नाही आहे. उद्याचा क्लास आपला परवा आपल्या नियमित वेळेवर 5:30 ते 6:30 मध्ये होईल. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ओके. सो आजच्या सेशन बद्दल एनी क्वेश्चन, एनी डाऊट ऑर एनी शेअरिंग? कसं वाटलं आजचं मेडिटेशन? माफ करू शकलात का? रेज युअर हँड, मी तुमचा माईक ऑन करते. कारण मला एकटे बोलल्यासारखं वाटतं जर तुम्ही संवाद साधला नाही तर. एकच मिनिट.
विनोद सर बोला. हॅलो. हा, नमस्कार सर बोला. नमस्कार. व्हेरी गुड इव्हनिंग मॅडम. व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. अतिशय छान मेडिटेशन वाटलं. आणि तुमची शिकवण्याची पद्धत जी आहे ती अगदी हृदयापर्यंत पोहोचते आणि अनेक गोष्टी ज्या आपण धरून बसलेलो आहेत मुळात. तर आपण पाणीच एका ठिकाणी जर जास्त दिवस ठेवलं तर ते पाणी घाण होतं, त्याचा वास सुटतो. तसं अनेक आपण आठवणीचा, अनेक दुःखी प्रसंगाचा विनाकारण आपल्या ह्याच्यामध्ये माइंडमध्ये धरून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा 100% त्रास होतो. आणि या गोष्टी आज या तुमच्या सेशनमुळे आणि तुमच्या ह्या मेडिटेशनमुळे त्या गोष्टीची जाणीव झाली. आणि अनेक गोष्टी अगदी जसा धूर एखाद्या ह्याच्यापासून लांब जातो ना, तशी परिस्थिती झाली की सर्व दुःखी गोष्टी आता एकाच दिवसात नक्की नाही होणार, पण 21 दिवसामध्ये 100% आपण आजची आपली परिस्थिती आहे ती निश्चितपणानं बदलल्याशिवाय राहणार नाही. खूप छान सेशन. थँक्यू, 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 थँक्यू मॅडम. थँक्यू. आश अनिता शिंदे मॅडम, कसं वाटलं सेशन मॅडम? खूप छान वाटलं. माफ करू शकलात की नाही? हो. चला, ओके, छान. हम्म. आणि कोण कोण लास्ट आज 3 दिवस झाले, कोणी कोणी 2 दिवस खरोखर इमानदारीने ते लिहिलं, फाडलं आणि जाळलं? दीपा काळे मॅडम, हलका होत आहे का हळूहळू? सांगा, माईक ऑन करा. हो, नक्कीच होतंय ना. मी कालही सांगितलं की खूप मोठी लिस्ट होती ती आता हळूहळू 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 कमी होते. म्हणजे 10 दिवसात तर खूप लिस्ट नाही होणार नाही. पटकन होणं, खूप नाही पटकन होत आहे, बट प्रोसेस स्टार्ट झाली. मॅडम, विचार करा की आपल्या माइंडमध्ये जसं विचारांचा जो संग्रह आहे, जसं विनोद सरांनी म्हटलं की पाणी एका ठिकाणी साचलेलं असलं तर त्याच्यावर शेवाळ तयार होईल, वास लागेल, बरोबर की नाही? मग आपल्या विचारांची दुर्गंधी, एक साधं तुम्ही विचार करा की फ्रीज मध्ये जरी अन्न ठेवलं तुम्ही आणि ते चुकून एका डब्यात राहून गेलं 15 दिवस, त्या अन्नाला सुद्धा फंगस तयार होतील, बुरशी तयार होईल. मग आपल्या ब्रेनमध्ये आपण नकारात्मक विचार, दुःखाचे विचार, तणावाचे विचार, असे किती प्रकारचे विचार साठवून ठेवलेले आहे. आणि ते 1-2 दिवसाचे नाही, काही विचार तर समजा एखाद्या व्यक्तीचं 60 वर्षाचं वय आहे तर त्यांनी 50 वर्षापासून तो विचार जर साठवून ठेवलेला आहे, तर त्याच्या मस्तिष्कामध्ये कुठले न्यूरॉन्स तयार होतात आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं क्लिन्झिंग होणं खूप महत्वाचं आहे. ज्या गोष्टी आपण करतोय, मी सांगते काही वेगळं नाही आहे, बरेच लोक हेच सांगतात, पण आपण इथे ते करवून घेतोय. आणि ते करवून घेतल्यामुळे निश्चितच आपण आपल्या जीवनाला त्या पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकतेशी जोडू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांना जर आपल्या या दुःखातनं, तणावातनं बाहेर पडायचं असेल तर या ऍक्टिव्हिटीमध्ये नक्की फॉलो करा. बोला अपर्णा मॅडम, काय म्हणताय? कशा आहात? एकदम छान, स्वस्त, मस्त, तंदुरुस्त. अमरावती, सर्वप्रथम अमरावतीच्या ज्ञानदा, माझी ज्ञानदा जी आहे माझ्यासमोर बसलेली, तिला मी पहिले नमन करते. खरी हे ज्ञानाचं बीज सर्वांपर्यंत खूप सुंदर तऱ्हेने पोहोचवल्या जात आहे. आणि आता या विषयाला धरूनच सांगते की आपण म्हणतोय की बा दुःख सोडून देण्यासाठी मॅडमने खूप छान मेडिटेशन घेतलं. म्हणजे मी इथे सध्या आलेली असताना मला एकही दिवस असं वाटत नाही की बा आपण यांचं सेशन सोडावं म्हणून. कारण रोज काहीतरी नवीन छान छान ऐकायला मिळत आहे आणि खरंच तणाव दूर होतो. आपण भारतामध्ये या सगळ्या गोष्टींना इतकं कवटाळून ठेवलेलं आहे की आम्ही जेव्हा इथे घरासमोर फेऱ्या मारायला रोज जातो तेव्हा इथलं दुःख जे बघतो इथल्या लोकांचं, त्यापेक्षा आपल्याला खरंच काही नाही आहे. कारण की इथे या लोकांकडे नोकरी संकल्पना नाही. तर रोज मला या खिडकीतनं, मी खिडकीच्या समोर बसलेली आता, तर इतकं वाईट वाटतं की म्हातारे म्हातारे लोक स्वतःच स्वतः करतात. 85-90च्या वयातले लोक आहेत, त्यांना बिचाऱ्यांना ती बायको व्हीलचेअर मध्ये आणते. मग त्याच्यानंतर त्या गाडीतनं त्यांचं बाहेर प्लॅटफॉर्म येतो ऑटोमॅटिक, त्या प्लॅटफॉर्मवरनं तो माणूस आत जातो, सोबत कुणीही नाही. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग पण करतो.
ती बिचारी मागे जाऊन बसते. छोट्याशा बाबा गाडी सारखी त्यांची ट्रॉली, त्याच्यात सगळं सामान घेऊन येतात, पाण्याची बाटली हे ते एकमेकाला देतात आणि तो त्यांचा प्रवास करतात. मुलं आता 12वी नंतर त्यांच्याजवळ नाहीच आहेत. त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे तो निदान आपल्याकडे नाही आहे. पण आपण छोट्या छोट्या दुःखांना इतकं कवटाळतोय, मॅडम म्हणतात तसं. तर हे खरंच सोडून द्यायला शिकणं अगदीच आवश्यक आहे. ते तुमच्याचकडनं शिकलो आहे. या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक सेशन मध्ये खूप छान आणि डीप मध्ये जाऊन मॅडम शिकवतात आहे. त्याच्यामुळे याचा आनंद हा अमृत कलश, मला वाटतं अमृत घट या नवरात्रात सगळ्या पहिल्या बॅचच्या लोकांनी साठवा आणि त्याची उतरण अजून तयार करायला हरकत नाही मास्टर लेवल पर्यंत. याच्यानंतर बहुतेक त्यांना वाटेलच की बुवा हे केलंय तर अजून ही उतरण आपण आपल्या जवळ जमा करावी म्हणून. तर खूप छान आणि त्याचा फायदा तर मी इकडे विदेशात राहूनही पदोपदी घेते आहे. आणि जाणवतं की खरंच आपण कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टींना कवटाळतोय. हे बिचारे कसे जगतात आहे. दिसायला खूप छान सुंदर अप्रतिम अमेरिका आहे, पण इथल्या लोकांचं दुःख वेगळं आहे. ते आपण नाही समजू शकत. आणि मला एक अनुभव सांगायचा साठी मी हँड रेस दुसरा अशासाठी केला की पेंडुलम डावजर जे तुम्ही आम्हाला शिकवलं होतं, तर आता इथून मी माझ्या मैत्रिणीचा एकीचा फोन आलेला की तिच्या महालक्ष्म्यांसाठी ती दिल्लीला तिची सून आली आणि तिथे भंडाऱ्याला तिने तिची डबी सोन्याची कुठे ठेवली माहित नाही, दागिन्यांची. ती काही सापडे ना, पण ती म्हणे निघताना कामवाली आली आणि विनाकारण, मॅडम म्हणतात तसं विनाकारण आपण मनामध्ये एक पेरून ठेवतो वाईट विचार, तसं तिच्या डोक्यात तेच की मोलकरणी तर नेली नसेल, निघता निघता आवरलं तर. आणि ती काही केल्या सापडली नाही महालक्ष्म्यांपासून वापस गेल्यावर. तर त्या मैत्रिणीचा मला फोन आला की तू करू शकतेस का बघ. तर मग तिला म्हंटल बघते बा मी प्रयत्न करून. तर पेंडुलम डावझरच्या याच्यामुळे तिला ती दिशा मी सांगू शकले, केवळ आणि केवळ तुमच्यामुळे. आणि त्या दिशेनंतर दुसरा प्रश्न मी असा टाकला होता की गोदरेजच्या अलमारीत आहे का लाकडी कपाटात आहे, तर लाकडी कपाटातच ती डबी सापडली. आणि त्या दिल्लीच्या सुनेची पाठ दुखते, तर ती तिला म्हणाली की बुवा तू माझ्या मैत्रिणीकडनं रेकी घेतेस का, तर ती म्हणे मला याच्यावर काही खूप सारा विश्वास नाही, आधी त्या भंडारेवालीची डबी सापडू द्या, त्या म्हणतात त्याप्रमाणे. ती जर सापडली तर मी माझ्यासाठी रेकी घेईन. तर मग आता तिचा मेसेज आला काल मला की अगं तू म्हटल्याप्रमाणे तिने सगळं घर तर शोधलं, पण त्या जी दिशा सांगितली त्या दिशेला आणि जिथे सांगितलं तिथे ती डबी तिला सापडलेली आहे. छान. तर तेच थँक्स रेकी, थँक्स गॉड अँड थँक्स टू मी की बा चांगलं झालं. आणि आता ती दुसरी जी म्हणते ती की बा मावशी मला तुम्ही रेकी द्याल का. तर ही श्रद्धा सगळ्यांनी ठेवा. हेच सांगते की सुरुवातीला नाही बसत विश्वास अनेकांचा या गोष्टींवर, पण जसं जसं आपण साधना करू, मॅडम म्हणतात तसं की 90 दिवसाच्या साधनेने खूप साधता येतं. तर हे सगळं आपल्याला करता येणं शक्य आहे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू मॅडम. तर रेकी खरोखर शिकून नाही होणार. जेव्हा तुम्ही याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात कराल आणि या ऊर्जांशी स्वतःला जोडाल, तेव्हा आयुष्यात मी तुम्हाला माझा शब्द की रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही, एवढं तुम्हाला देत असते. कारण आयुष्यामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येणारच आहे. बरोबर आहे. असं काही सरळ. आणि मला सांगा, रोज रोज जर तुमच्या जेवणामध्ये गुलाबजाम वाढला, तुम्हाला तरी आवडेल का? बरोबर की नाही? कधीतरी त्याच्या एखाद्या वेळेस ताटात कारल्याची भाजी ती पण आपण आवडीने खातोच ना. त्याच पद्धतीने जीवनामध्ये संतता नको किंवा शिथिल, पण जे जीवन तुम्ही जगताय त्या जीवनाला आपल्याला 5 ऊर्जांची जोडायचं आहे. आणि ती 5 ऊर्जा रेकीनीच जोडता येते. ती म्हणजे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी ज्याच्या जीवनात आहे त्याला काहीतरी कमतरता आहे का? आणि म्हणून एक लक्षात घ्या की त्या सगळ्या गोष्टी मिळवणं खूप सोपं आहे, पण ते मिळवण्यासाठी पहिले इच्छा तर प्रकट व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? जसं आता ज्या कुठल्या मॅडमने मगाशी टाईप केला मेसेज की मॅडम तुम्ही तुमचे सगळे सेशन रेकॉर्डेड असतात का, असा प्रश्न. आता रेकॉर्डेड जर असते तर माझ्या युट्यूबवर जरी तुम्ही जाऊन बघितलं तर प्रत्येक सेशनमध्ये मी रोज बोलते, रोज असते. तर कंटिन्यू मला सेम सेशन अपलोड करावे लागले असते. कुठलंही सेशन रिपीट अपलोड झालेलं नाही आहे. रेग्युलर आपले लाईव्ह सेशन असते. आता मी जर रेकॉर्डेड असतं तर मी तुम्हाला असं म्हटलं नसतं की उद्या क्लासला सुट्टी आहे. बरोबर की नाही? उद्या मी उपलब्धच नाही आहे क्लास घ्यायला, तर मी क्लास घेऊ शकत नाही. नाही तर मी रेकॉर्डिंग टाकून दिलं असतं की आज तुम्ही हे बघून घ्या.
पण मला ते 10 दिवसांचं मी जे तुमच्याशी कमिटमेंट केलंय तर माझं कमिटमेंट फक्त तुमच्यासाठी नाही आहे, तुमच्यामध्ये असलेल्या परमात्म्याशी ते कमिटमेंट केलेलं आहे. आणि आपण एखाद्या व्यक्तीशी खोटं बोलू शकतो, अंतरीच्या परमेश्वराशी आपण खोटं बोलू शकत नाही. आणि जर तुम्ही हे मानायला लागलात की प्रत्येकाच्या अंतरी एक परमेश्वर आहे, तर तो ईश्वरही तुमच्या जीवनाच्या ऊर्जांना सकारात्मकतेमध्ये, पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्ही अनुभव घेऊ शकता. आणि आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवू शकता. तर याच ऊर्जांसोबत उद्या आपल्या क्लासला ब्रेक आहे. भेटणार आहोत आपण परवा नियमित आपल्या 5:30 ते 6:30 या वेळासोबत. आपणा सगळ्यांना जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनाला संपूर्ण समृद्ध बनवो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.